दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास घर जागेच्या वादासंबंधी झालेल्या तक्रारीमध्ये आरोपी नातेवाईकांनी संगनमत करून शाहजहान गुलहमीद शेख यांना लाकडी दांड्याने मारहाण करून जीवे ठार मारल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये अटकेत असलेली महिला आरोपी रेहाना समीर शेख हिचा जामीन अर्ज सोलापूर येथील सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी फेटाळून लावला। यात घटनेची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास घर जागेच्या वादासंबंधी चर्चा करीत असताना आरोपींनी संगनमत करून शाहजहान गुलहमीद शेख यांना लाकडी दांडक्याने ठिकठिकाणी मारून जखमी करून त्यांचा खून केल्याप्रकरणी त्यांचा मुलगा सलीम शाहजहान शेख वय 30 राहणार पंजाब तालीम सोलापूर यांनी फौजदार चौडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने सदर गुन्ह्यातील आरोपी साबिर शेख, समीर शेख, साकिब शेख, सुफिया शेख, रेहाना शेख, मेहरून शेख अशा आरोपींच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103 व इतर कलमांतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली व त्यांना पोलीस कस्टडीनंतर न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। सदर घटनेमधील महिला आरोपी रेहाना समीर शेख यांनी सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज सादर केला होता। सदर जामीन अर्ज मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी हरकत घेऊन जामीन देण्यास विरोध दर्शविला। तसेच सदर जामीन अर्ज फेटाळण्याकरिता फिर्यादी यांचे प्रतिज्ञापत्र सादर करून युक्तिवाद करत असताना सदरचा खटला हा अत्यंत गंभीर असून किरकोळ कारणावरून खून करण्यात आलेला आहे। आरोपी जरी महिला असली तरी तिचा गुन्ह्यामध्ये सकृत दर्शनी सहभाग आहे। महिला आरोपीने स्वतःच्या लहान मुलांचा कोणताही विचार न करता सदर गुन्ह्यामध्ये सहभाग घेऊन खून केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास अद्याप प्राथमिक स्तरावर असून अद्याप दोषारोप पत्र दाखल झालेले नाही। जर महिला असल्याची सहानुभूती दिली तर इतर आरोपींना त्याचा फायदा होईल, म्हणून सदर आरोपी रेहाना समीर शेख हिचा जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती केली असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापुरातील सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी आरोपी महिला रेहाना समीर शेख हिचा जामीन अर्ज फेटाळून लावला। सदर प्रकरणामध्ये मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट रियाज एन शेख तर सरकार पक्षातर्फे दत्ता पवार यांनी काम पाहिले। तसेच महिला आरोपीतर्फे लोक अभिरक्षक शिवकुमार झुरळे यांनी काम पाहिले।